नमस्कार सर. हां, नमस्कार, नमस्कार. बोला. साहेब आज 1 जुलै आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलवरती अंदाज देत असताना त्याच्यात सतत सांगू लागले की 1 जुलैच्या संध्याकाळी आणि त्याजवळ 2 जुलैच्या संध्याकाळी पूर्ण महाराष्ट्र पावसानं व्यापणार आहे. तर काय कंडिशन राहील साहेब सर्वता? नक्की ज्यावेळेस आपण हा रिपोर्ट काढलाय ना, त्याला जवळपास आता 3 दिवस झालेत हो, हो. आणि ज्या भागांमध्ये सातत्यानं पाऊस सोडत होता, त्या भागाला कालपासून त्याने घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे. हो, हो. तुम्ही लातूरच्या तुमचा ऑडियन्स असेल तर त्यांना माहीत झालं असेल की काल कुठे-कुठे पाऊस झालेला आहे. निलंगा असेल, शिवरांतपाल असेल, धारूर परिसरात सुद्धा काही-काही ठिकाणी हा पाऊस झालेला आहे. बीड केजमध्ये देखील काही-काही ठिकाणी हा पाऊस झालेला आहे. पण हा जो पडलेला पाऊस आहे कालपर्यंत हा काहीच ठिकाणी होता. हो, हो. आता वेळ आली आहे सर्वदूर पाऊस दाखवण्याची. बरोबर. आजची 1 जुलै काही ठिकाणी नाही, आज बऱ्याच ठिकाणी असणार आहे या परिसरामध्ये. आणि 2 जुलैला आपण जे सांगितले, की 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत वाट बघायचं काम काही भागांना पडेल. पण बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर या भागामध्ये आजही 1 जुलैला आणि उद्याच्या 2 जुलैला संपूर्णतः महाराष्ट्रात अहिल्यादेवी नगर परिसर, धाराशिवसह जालना, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, आपला जळगाव जिल्हा हो, हे हो. काही जे काही भाग आहेत, हे पूर्णपणे व्याप्तीच्या रडारवरती आहेत. आणि खरी जी परीक्षा आहे माझी, ही 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत राहिलेली आहे. आणि या दिवशी जर पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांचा जो राग आहे, तो तुमच्या कमेंटमध्ये पाहायला मिळेलच 3 तारखेला. हो, हो. पण आता जो रिपोर्ट दिलेला आहे, आता ह्या भागांमध्ये कालपर्यंत एकही सांगत नव्हता, की इथे पाऊस पडेल म्हणून. हो, हो. तुरळक पडेल, मोजका पडेल. पण बरोबर. आता हा पाऊस यांना दिलासा देणारच आहे. अहिल्यादेवी नगरचा कोणी असेल तुमच्या भागामध्ये, पूर्ण क्लायमेट हे आज 1 जुलैलाच क्रिएट झालेलं आहे. पण वाऱ्याच्या दिशेला, वाऱ्याच्या जोराला पाहून घाबरले जाऊ नका. कारण की वारे हे 4-5 वाजेपर्यंत जोर दाखवतील आणि त्यानंतर ज्या काही फळ्या निघणार आहेत, जी लेयर काही बनणार आहे, ती व्याप्तीच्या बाबतीत जबरदस्त आहे. आज 1 जुलैला अहिल्यादेवी नगरचा बंद पडलेला पाऊस हा ॲक्टिव्ह होईल आणि 2 जुलैपर्यंत अहिल्यादेवी नगरचे सगळे भाग तो व्यापला घेतला जाईल. हो. काही कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील ते विचारू शकता. तर नक्कीच साहेब शेतकऱ्यांच्या मागील काळात तर कॉमेडी ह्याच होतं की राहिलेल्या भागात व्याप्ती कधी होईल तसं तर तुम्ही 80% ची व्याप्ती जून महिन्याच्या एंडिंगला सांगितलीच होती शेवटच्या आठवड्यामध्ये. ते तर 80%च्या व्याप्तीनुसार त्याच्या अपेक्षेपेक्षा पण जास्त पाऊस काही भागात घडला. जसं की पडला तर नक्कीच साहेब ह्याच काही कॉमेडी होत्या. तर अद्याप तरी शेतकऱ्यांचे समज आता मागील 3 ते 4 दिवसांनी आपला अंदाज दिला नाही. परंतु तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं की परीक्षेचा काय विषय काढला. तर साहेब त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचा सर्वथा अंदाज पूर्णतः एक्झॅक्ट ठरलेला आहे. कारण की तुम्ही सांगितलं होतं 1 तारीख 24 गेली म्हणून काय झालं 25 तारखेला आपण पाऊस नक्कीच दाखवू. तर त्याच दिवशी तुम्ही पाऊस दाखवलात साहेब. हो, ते मागच्या वेळेस पण असंच झालं होतं, की 24 तारखेचा पाऊस कुठे गेला आणि तो 25 तारखेला आपण रिझल्ट दिलेला आहे. हो. आता वेळ आहे परत सोडलेल्या भागांना दाखवण्याची. तत्पूर्वी पूर्व विदर्भातले जे काही जिल्हे आहेत, वाशिम आहे, अकोला आहे, अमरावती आहे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगणघाट ते बुलढाणा परिसर. आज हा भाग जो आहे तो 1 जुलै आजच्या तारखेला कोणत्याही क्षणी हो. संध्याकाळपर्यंत पूर्णपणे सतत ह्या भागांमध्ये 3 दिवस पाऊस ॲक्टिव्ह राहणार आहे. आणि हे जे काही लातूर वगैरे आपण भाग सांगतोय सातत्यानं जालन्याचे, परभणीचे, नांदेडचे आणि बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिक सुद्धा क्षेत्र काही प्रमाणात घेईलच. हो. नाशिकची परिस्थिती आज सुधारणार आहे. 2 तारखेपर्यंत ही परिस्थिती सुधारेल. पण एक महत्त्वाचं म्हणजे पाबळे सर, की 7 तारखेच्या अगोदर पाऊस नाही म्हणणारी माध्यमं सुद्धा हो, हो. त्यांना चॅलेंज असेल माझ्या वतीनं, की हं. ह्या 7 तारखेपर्यंत रोज पाऊस असणार आहे महाराष्ट्रामध्ये. नक्कीच साहेब आणि तुम्ही हां. जे सांगू लागले तर जालना जिल्ह्यामध्ये अद्याप पूर्णतः वातावरण आता सध्या 12 वाजू लागले. आपण जो व्हिडिओ तुमच्याकडून घेऊ लागलोय तर 12 वाजतात वातावरण सक्रिय आहे. काही भागात तर सटकारे पावसाची चालू देखील असेल भरपूर प्रमाणामध्ये कारण की पावसाचं पूर्णतः लेयर बनलेली आहे ढगांमध्ये, आकाशामध्ये ढगांची. हो ना. आता मला श्रीरामवरनं एक मेसेज आलाय, की आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणून. हो, हो, हो. धन्यवाद, आभारही व्यक्त त्यांनी केलेत. त्यामुळे काळजी करू नका. जो शब्द दिलाय तो पूर्ण होणारच आहे आणि विशेष म्हणजे पाऊस हा एवढाही शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला नाहीये, की जेणेकरून पिकं जळतील. 1972ला जे झालंय त्याची पुनरावृत्ती अजून 2-3 वर्ष तरी नाहीये. पुढे होईल याच्या बाबतीत बघूयात आपण. नक्कीच. पण यंदाचा जो पावसाळा आहे ना, तुम्ही पुढच्या ऑगस्ट महिन्यात म्हणाल, की यंदासारखा पावसाळा 10 वर्षात झाला नाहीये. अशी कंडिशन आहे. अहो, अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये मे महिन्यामध्ये 10 वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे ऑलरेडी. ते साळवा कासवाचे व्हिडिओ सुद्धा पाहिले ड्रोनने शेतकऱ्यांना बाहेर काढावं लागलंय. हो, हो. अशी परिस्थिती आहे. पण एक ठामपणे सांगेन आतापर्यंत जे काही रेकॉर्डिंग ऐकत असतील शेतकरी, तुम्हाला हा पाऊस होणारच आहे. तुम्ही कुठल्याही भागातनं कमेंट करा.
त्या भागामध्ये 2 जुलैच्या संध्याकाळपर्यंत पाऊस हा कव्हर झालेला असेल. काही ठिकाणी दिलासा मिळेल तर काही ठिकाणी जबरदस्त पाऊस होणार आहे. आणि पाऊस काय हा 2 तारखेपर्यंतच नाही. आपलं जो चॅलेंज आहे हे 2 तारखेपर्यंत आहे, की भाग घेण्याचं. हो. कदाचित ही कंडिशन 7 जुलैपर्यंतही पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये सातत्यानं हा पाऊस होता येईल. एखाद्या दिवसाचा गॅप मिळेल मधामध्ये 3-4 ला. बरोबर. पण हा जो पाऊस आहे हा सातत्यानं पडत जाणार आहे 1 आठवडाभर. म्हणजे एक मोठी लेयर्स बंगालच्या उपसागरात बनलेली आहे आणि दुसरी जी लेयर आहे ती अरबी समुद्रामध्ये सातत्यानं बाष्प ही महाराष्ट्राच्या दिशेने सोडत आहे. त्यामुळे ही कंटिन्युटी कायम राहणार आहे. आणि पाबळे सर सांगायचं म्हटलं, हो. की मला सांगा हा खंडही नाहीये. हं. खंड असता यामध्ये ऊन राहिलं असतं 12-12 घंटे किंवा 11-11 घंटे म्हणा आणि याच्यामध्ये कुठं-मोठं ढग असते. पण जी लेयर आहे आपली पाहायला येते त्या लेयरमध्ये ऊन नाही. आणि जर अखंडित ऊन असतं ना तर शेतकऱ्यांची एवढी व्यथा बेकार झाली असती अहिल्यादेवीनगर पळशी लातूरकरांची. पिकं आता पाऊस पडून सुद्धा उपयोग नव्हता 1 जुलैला. नक्कीच ते साहेब. काही ह्या 2 दिवसात जो पाऊस पडणार आहे, त्याचा उपयोगच झाला नसता. म्हणजे उन्हामुळे पिकं दुप्पट वेगाने, दुप्पट कालावधीमध्ये जळून गेली असती. अशी प्रचंड परिस्थिती झाली असती. आणि ज्यावेळेस आपण हे सातत्याने सांगतोय आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेची पॉवर आता पुढच्या आठवड्यामध्ये डबल वाढते. कारण की डिजिटल बोर्डावरती हो. सगळं प्रेझेंटेशन करून नकाशानुसार तुमच्या गावानुसार ती माहिती मिळण्याचं काम हे आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये होणार आहे. आपल्या फेसबुक पेजमध्ये देखील होणार आहे. आपल्या Instagramवरती देखील होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. योगेश पावळे हे देखील चॅनल आपल्या तोडकर हवामानाशी प्रयोगशाळेशी जोडलेलेच आहेत. इथे सुद्धा ताज्या घडामोडी मिळत जातील. काळजी नक्कीच करू नका आणि सातत्यानं तुमच्या कमेंट आपण संध्याकाळी पण घेऊयात. त्या कमेंट मला करून टाका. नक्कीच साहेब. आणि तुमच्याकडून एक स्पेशल रिपोर्ट आपल्याला ऑगस्ट महिन्याचा घेणार आहेत. कारण की मागील 2 वर्षापासून ऑगस्ट महिन्यात भरपूर प्रमाणात काही प्रमाणात खंड काही भागात बघायला भेटतो. तर शेतकऱ्यांचे हे देखील कमेंट्स किंवा प्रश्न होते की ऑगस्ट महिन्यात नेमकं हवामान संदर्भात काय अपडेट येईल. तर ते त्यांना सांगू शकतो की नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक स्पेशल रिपोर्ट ऑगस्ट महिन्यात तुमच्या माध्यमातून जारी करू. तर नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब. नक्कीच, नक्कीच.